बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ कन्हेरीतील मारुती रायाला वाढून केला जाणार आहे। यावेळी महायुतीतील अनेक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी येथे उपस्थित झालेले आहेत आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीतील काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नाना, आज प्रचाराचा नारळ मारुती रायाला वाढून केला जात आहे, काय सांगाल? आज भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित आहेत। आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ होतोय। खरं तर या ठिकाणी हा शुभारंभ होत असताना अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपण सर्वजण पाहतो आहोत आणि ह्या आजच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतं की उत्साह कार्यकर्त्यांचा आणि सर्व नेते मंडळीचा या परिसरातला उत्साह जर पाहिला तर बारामती लोकसभा मतदारसंघातलं महायुतीचं उमेदवार आता पहिल्यांदा निवडून येणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीत नव्हे तर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह हा प्रचंड अशा अर्थाने की आत्ता बारामतीचा उमेदवार मोदीजींच्या पाठीमागं तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना हात वर करेल असा उमेदवार आम्ही सर्वजण निवडून देऊ आणि अशा खऱ्या अर्थानं अशा भाग्याच्या क्षणाला आम्ही सगळेजण साक्षीदार होऊ अशा प्रकारची भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। भारतीय जनता पार्टीतील असतील किंवा महायुतीतील काही पक्ष असतील, पुरंदरचे विजय बापू शिवतारे काही दिवसांपूर्वी नाराजी होती, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्यांची नाराजी घेऊन ती सभा घेण्यात आली। इंदापुरात देखील तीच परिस्थिती झाली, परंतु आता कार्यकर्ते विजय बापू शिवतारे बी चांगले कामाला लागलेले आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, तर कालपासून सक्रिय झालेले आहेत। येणाऱ्या काळात कशी परिस्थिती असेल? तुम्हाला एवढंच सांगतो, सर्व नेते आणि कार्यकर्ते अगदी शेवटचा आमचा बूथचा कार्यकर्ता अतिशय हिरिरीने आणि सक्रियतेने काम करतोय। त्यामुळं बऱ्याच वेळा असं वाटतं की काहींची नाराजी, काहींचं काय नाराजी वगैरे काय नाही। शेवटी प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता हा आपल्या वरिष्ठांपाशी आपल्या भावना व्यक्त करत असतो। त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची नकारार्थी भूमिका किंवा नकारार्थी भावना नव्हती आणि घरातल्या घरात आपल्या कुटुंबात जर एखादी गोष्ट सांगणं ह्याला काही नाराजी म्हणली जात नाही। त्यामुळं त्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत आणि ते सर्व विषय संपलेले आहेत। ही प्रमुख लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी दुरंगी एकंदरीत आता तरी स्पष्ट होते चित्र की होत आहे। सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असा प्रचार केला जातो की ही आम्ही निष्ठा आणि विचार सोडून गेल्यामुळे आमच्यापासून जे गेलेले आहेत ती निष्ठा आणि विचार सोडून गेलेले आहेत असे नाही। आता खरं तर एवढ्या मोठ्या पवारसाहेबांबद्दल माझ्यासारखीने बोलणं उचित नाही ठरणार, पण निष्ठा, श्रद्धा, देहधोरणं, भूमिका ह्याबद्दल त्यांनी बोलू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे। कारण निष्ठा सोडा, पण निष्ठीच ह्यांच्या स्वभावात आहे, त्यामुळे ह्यांनी निष्ठा आणि ह्याच्यावरती बोलू नये। खरं तर या ठिकाणी ही निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाहीच आहे। खरं तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टीसुद्धा नाही, ही निवडणूक भारतासाठी आहे आणि खऱ्या अर्थानं मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान का करायचं, तर भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान करायचं नाही त्यांना। 140 कोटी जनतेला खऱ्या अर्थानं सन्मानपूर्वक जगाच्या पातळीवरती, जागतिक पातळीवरती मान सन्मान जो निर्माण झालेला आहे त्याचं खऱ्या अर्थानं पालन व्हावं, भविष्य काळामध्ये त्याच्यात विकास व्हावा, ह्याच दृष्टीने ही लढाई मोदी विरुद्ध गांधी, राहुल गांधी अशा प्रकारची, म्हणजे ही राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरची लढाई आहे। त्यामुळे हे गावात निवडणूक आली, कोणाच्या घरात आली असं काय करू नये, कारण इथल्या मतदार सुज्ञ आहे। आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल की ह्यांना 15 वर्ष ज्या खासदारांना निवडून दिलं होतं त्या खासदार म्हणजे एका अर्थाने विकासाचा अनुशेष जो म्हणतो आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा, तो भरून काढण्यासाठीच ही निवडणूक आहे असं मला वाटतं। काल अजित पवार महायुतीच्या सभेला उपस्थित लावली होती, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कामाचं त्यांची बूथ असेल अशा आरएसएसचं त्यांचं हे, तर त्यांनी ते कौतुक केलेलं आहे। तर येणाऱ्या काळात आपल्या पदाधिकाऱ्यांचं कसं काम राहणार, बारामती कशी रणनीती एकंदरीत असणार? मुळात भारतीय जनता पार्टी हा पक्ष केडर बेस पक्ष आहे। म्हणजे केडर बेस पक्ष म्हणजे आता असं आहे की भारतीय जनता पार्टीचा आत्माच हा बूथ आहे आमचा
आमच्या दृष्टीने बूथचा प्रमुख हाच आमचा पक्षाचा नेता असतो आणि खऱ्या अर्थानं 51% लढाई जिंकण्याचं भारतीय जनता पार्टीचं देशभरामध्ये जे उद्दिष्ट ठरलेलं आहे तेच उद्दिष्ट आम्ही बारामतीमध्ये सुद्धा घेऊन निघालो होतो. बारामतीतल्या 2450च्या 50 बूथवरती भारतीय जनता पार्टीची यंत्रणा आज सज्ज आहे. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा यांनी जी रचना लावलेली आहे संघटना म्हणून, ती संघटना अतिशय प्रभावीपणे संघटनात्मक रचना आम्ही केलेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा गड हा या लोकसभेमध्ये आम्ही राखला असता अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता महायुतीमध्ये पुन्हा अजितदादाच्या माध्यमातून त्यात आमची ताकद वाढलेली आहे. त्यामुळं ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम, सर्व मित्रपक्षांचं काम आणि अजितदादाची ताकद अशा जोरावरती हा बारामती लोकसभा मतदारसंघ प्रचंड मताधिक्याने निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे. नाना, एकंदरीत विजय बापू शिवतारे म्हणालेत की आम्ही पुरंदर तालुक्यातून 50,000 लीड देऊ. काल हर्षवर्धन पाटील यांनी देखील मार्गदर्शन करताना म्हणाले की आमचं लीड सर्वात जास्त असेल. आज मनात आहे पण ते मी सांगणार नाही. एकंदरीत खडकवासला मतदारसंघ असेल तिथे BJPचं हे सांगितलं होतं. तर एकंदरीत कशी परिस्थिती असेल, कसं असे की निवडणूक ही अतिशय जागरूकपणे लढावी लागते. आपण लीड सगळीकडे मिळणारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार आघाडीवर राहणारे ह्यात कुणाच्या मनामध्ये शंका नाही. पण म्हणून कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही. आपल्याला जर समजा 1 लाखाचं लीड मिळणार असेल तर 1.5 कसं होईल, 2 कसं होईल, 2.5 कसं होईल ह्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आकडेवारीत न जाता माझं असं म्हणणं आहे की जेवढं जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये मिळेल त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असं न होता खऱ्या अर्थाने विचाराची लढाई, राष्ट्रप्रेमासाठी आणि राष्ट्रीयत्वासाठी लढलेली ही लढाई अशा प्रकारच्या लेवलवरती ही जर निवडणूक गेली तर मला असं वाटतं की मताधिक्य किती मिळेल हे आज सांगण्यापेक्षा प्रचंड अशा प्रकारचं मताधिक्य या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना मिळेल. नाना, शिवतारे नाराज होते. त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थितीत सभा झाली. त्यानंतर हर्षवर्धन पाटलांसाठी कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. परंतु त्या 2-4 दिवसाच्या काळात कार्यकर्ता शिवसेनेतील असतील किंवा BJPत असतील सक्रिय झाले नव्हते पाहिले. पण पुण्यात ज्यावेळेस फॉर्म भरण्याच्या दिवशी, अर्ज दाखल करण्याच्या दिवशी जी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक झाली, त्यानंतर कार्यकर्ते अर्ज दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून सक्रिय झालेले दिसत. असा कोणता निर्णय झाला त्या ह्याच्यात की कार्यकर्ते आज सक्रिय दिसले? नाही, तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कार्यकर्ता हा पहिल्या दिवसापासून सक्रिय आहे. काही ठिकाणी अडचणी होत्या, काही ठिकाणी चर्चा करायच्या बाकी होत्या, म्हणून काही ठिकाणी तो निर्णय थांबला होता. शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याचं, नेत्याचं म्हणणं ऐकून घेत असताना देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. त्यामुळं शेवटी कुटुंबातला प्रमुख म्हणून देवेंद्रजींनी ह्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन, आमच्या अडचणी लक्षात घेऊन योग्य त्या गोष्टी सांगितल्या त्यांनी की बाबा ह्या सगळ्या निवडणुका, ही निवडणूक जी आहे ही आता कोणावरती रुसण्याची फुगण्याची निवडणूक नाही. ही निवडणूक मोदीजींची निवडणूक आहे. त्यामुळं इथं तुम्ही दिलेलं मत हे मोदीजींना थेट मत जाणार आहे. त्यामुळं अबकी बार 400 पार म्हणत असताना 400मध्ये जर बारामतीचा खासदार नसेल तर आपल्या एवढे कपाळ करवंटे आपणच असू, अशा प्रकारची प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातली भावना आहे. त्यामुळं कुठलाही कार्यकर्ता टाळाटाळ, नकारार्थी भूमिका घेऊन राहणार नाही, वागणार नाही, वागत पण नव्हता. त्यामुळे या ठिकाणी असं काही नाही की आपण जे म्हणताय की ठीक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन देवेंद्रजींनी त्याच्यावरती चर्चा करून सकारात्मक भूमिका आणि ज्या पद्धतीने आधार म्हणतो पक्ष नेतृत्व म्हणून त्यांनी तो दिलेला आहे. नाना, आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहात. कोणकोणते नेते बारामती लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा घेणार आहे आणि केव्हा ती जाहीर सभा? खरं तर नेते कोण कोण येणार ह्यापेक्षा बारामती लोकसभा असेल, पुणे लोकसभा असेल, मावळ, शिरूर 4ही लोकसभा, मोदीजींची सभा एवढ्या एक 2-3 दिवसात शक्यतो 29 तारखेला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 29 तारखेची सभा जी आहे मोदीजींची, देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींची सभा आपल्या बारामती लोकसभासाठी असेल. पुणे म्हणजे 2-3 लोकसभा मतदारसंघाला फायदा होईल अशा पद्धतीने ती सभा होणार आहे. त्यामुळं त्याच्यानंतर सर्वच नेते म्हणजे आपल्या राज्यातले सर्व नेते येतील. देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब असतील, राज्यातले सर्व वेगळे नेते असतील. खरं तर ह्या सगळ्या नेत्यांच्या केंद्रीय नेतृत्वसुद्धा अमित शहा साहेबांपासून JP नड्डा साहेब असतील आणि सर्व नेते म्हणजे ज्या ज्या आपल्याला असं वाटतं की स्टार प्रचारक आहेत त्या सर्व नेत्यांना या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. आणि नेते मंडळींनीसुद्धा तशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे की हा बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने
ज्या ज्या ठिकाणी खरं तर मोठी सभा व्हावी असा आमचा आग्रह नाही आहे. छोट्या छोट्या सभा परंतु संख्या जास्त असावी, कारण छोट्या सभेमध्ये लोकांना आपल्याला खऱ्या अर्थानं कन्व्हिन्स करता येतं. त्यामुळं आमचा तो प्रयत्न आहे. जाहीर सभा मोठ्या होतील, वातावरण करण्यासाठी असेल, लोकांपर्यंत खरं तर देशाचं हित कशात आहे ते पोचवण्यापर्यंत आमची भूमिका राहील. परंतु त्याहीपेक्षा छोट्या सभांवरती आमचा भर राहील. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे. कार्यकर्त्यांच्यात नाराजी असते, पण ती घरातली नाराजी असते आणि ती दूर होते. आणि येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीतील कार्यकर्ते प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले पाहावयास मिळतील. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.